नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. फक्त 2 रुपयाच्या फिटकरीचा वापर करून फक्त 7 दिवसात कितीही पण जुने चेहऱ्यावरचे डाग असतील, पिगमेंटेशन असेल, डलनेस असेल आणि वाढत्या वयाच्या फाईन लाईन्स, रिंकल्स घालवण्यासाठी आज आपण एक मॅजिकल फेस पॅक पाहणार आहोत. एकाच वापरात खूप छान रिझल्ट भेटतो. रिझल्ट पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. फिटकरी एक मॅजिकल इन्ग्रेडियंट आहे, परंतु याला वापरायचा सही तरीका माहीत असला पाहिजे. याचा चुकीचा वापर तुमच्या स्किनला ड्रायनेस देऊ शकतो, डलनेस देऊ शकतो, रेडनेस देऊ शकतो आणि तुम्हाला हे सूट करणं तर प्रॉब्लेम्स अजूनच वाढतात. तर आज मी तुम्हाला फिटकरी वापरण्याचा सही तरीका काय आहे किंवा एक मॅजिकल फेस पॅक जे तुमच्या चेहऱ्याचे सर्व प्रॉब्लेम गायब करतील असा एक फेस पॅक शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेमेडी पाहूया. चला तर फिटकरी आपल्या चेहऱ्यावर वापरायची कसे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण फिटकरी वापरायच्या आधी फिटकरीचे प्युरिफिकेशन केल्यावर कोणत्याही स्किनसाठी साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे फिटकरीचे प्युरिफिकेशन कसे करायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी फिटकरी घेतलेली आहे. तुम्ही या फिटकरीला दरदरी कुटूही शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल. जास्त बारीक पावडर नाही केली तरीही चालेल. मी अशी इथे एक वाटी घेतलेली आहे. यामध्ये आता आपण लागेल तेवढी फिटकरी घेऊ शकता. फिटकरीची जास्त पावडर झाली तर तुम्ही ह्याला पॅकही करून ठेवू शकता. आता याला असं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यात फिरवलं तरीही चालेल. हे पहा, मी अशी फिटकरीची पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. चला तर पुढची प्रोसेस पाहूया. आता आपल्याला किचनमध्ये यायचं आहे. गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे. तुम्ही तवा ठेवू शकता किंवा कोणताही पॅन ठेवू शकता. मी इथे तवा ठेवलेला आहे. याला गरम होऊन द्यायचं आहे. जास्तही गरम होऊन द्यायचं नाही, मिडियम होऊन द्यायचं आहे. तवा आपल्या गरम झालेला आहे. आता यावरती आपण ही फिटकरीची पावडर टाकून घ्यायची आहे. गॅस पूर्ण स्लो करायचा आहे. हे पहा, फिटकरीला असं पाणी सुटतं, पण घाबरायची गरज नाही. तुमची फिटकरी वाया जाणार नाही. हे पहा, बबल्स यायला सुरू झालेले आहेत. हे पहा, बबल्स आता हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत आणि पहिल्यापेक्षा फिटकरी अजून पांढरी दिसायला लागलेली आहे. हे पहा, बबल्स पूर्ण बंद झालेले आहेत आणि फिटकरी पहिल्यापेक्षा अजून पांढरी दिसायला लागलेली आहे आणि आहे त्या फॉर्ममध्ये आलेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता अशीच फिटकरी थंड होऊन द्यायची आहे. फिटकरी थंड झाल्यावर पुढची स्टेप पाहूया. हे पहा, थंड झालं. तुम्ही असं एखाद्या चम्मचने हलवले का फिटकरी आपली निघते. फक्त थंड होऊन द्यायचं आहे. हे पहा, तव्यावरून आपली फिटकरी निघलेली आहे. आता ही निघलेली फिटकरी तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून ग्राइंडही करू शकता किंवा मगाच्यासारखं कुटूही शकता. एक आपल्याला छान पावडर बनवून घ्यायची आहे. हे पहा, मी पिसून घेतलेली आहे. एकदम बारीक अशी पावडर करायची आहे. पहा, अजिबात दरदरी ठेवायची नाही. फिटकरीची पावडर जास्त झाली असेल तर हवाबंद डब्यामध्ये ठेवा. पाण्याचा हात अजिबात लावू नका. अजिबात खराब होणार नाही. आता ही फिटकरी आपल्या रेमेडीमध्ये वापरायला एकदम तयार झालेली आहे. अशी फिटकरी वापरली तर तुमच्या चेहऱ्याला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. ही फिटकरीची पावडर तुम्ही ऑल स्किन टाईपवाले वापरू शकतात. तुम्ही वाढत्या वयात असाल किंवा 20sमध्ये असाल तरीही तुम्ही या फिटकरीचा वापर करून तुमच्या चेहऱ्यावरील सर्व समस्या गायब करू शकता आणि आपला चेहरा चमकदार, ग्लोईंग, फ्लॉलेस बनवू शकता. चला तर आता रेमेडी काय आहे ते पाहूया, जी तुमच्या त्वचेला चमकदार, ग्लोईंग बनवणार आहे. चला तर सर्वात पहिल्यांदा एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे. चेहऱ्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे स्वच्छच बाउल बघून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मुलतानी माती घ्यायची आहे. आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा मुलतानी माती आलेल्या आहेत. तुम्ही चांगल्या ब्रँडची बघून घ्यायची आहे किंवा तुम्ही मुलतानी मातीचे खडे घेतले आणि नंतर त्याची पावडर करून घेतली तरीही चालेल, परंतु मुलतानी माती चांगल्याच ब्रँडची घ्यायची आहे. मुलतानी माती पिंपल्स, ॲक्ने, काळे डाग, रिंकल्स
कमी करायला मदत करते आणि आपल्या चेहऱ्याचा टोन उजळवण्यास देखील मदत करते. टॅनिंग रिमूव्ह करण्यास मदत करते. मुलतानी मातीचे भरपूर सारे फायदे आहेत. ऑइली स्किनवाल्यांनी तर उन्हाळ्यामध्ये मुलतानी मातीचा पॅक हा वापरलाच पाहिजे. मुलतानी माती चेहऱ्याला थंडावा देखील देते. मुलतानी मातीचे सांगल तेवढे फायदे कमीच आहेत. चला तर आता दुसरे इन्ग्रेडियंट काय लागणार आहे ते पाहूया. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल. हे पहा, मी अर्धा चमचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. ॲलोवेरा जेल आपल्या स्किनला हायड्रेट करते आणि ग्लो द्यायला मदत करते. ॲलोवेरा जेल तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता जे तुम्हाला सूट होत असेल ते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कॉफी. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे चेहऱ्याची एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करायला मदत करतात. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते आपल्या चेहऱ्यावरील रिंकल्स, फाईन लाईन्स दूर करायला मदत करतात व आपल्या चेहऱ्याला एक ग्लो देते, टॅनिंग काढायला मदत करते. त्यामुळे इथे आपण कॉफी वापरलेली आहे. कॉफी आपल्या चेहऱ्याला टाईट, ब्राईट करते व एक चमकदार त्वचा द्यायला मदत करते. त्यामुळे इथे आपण कॉफी वापरलेली आहे. चला तर आता पुढचे इन्ग्रेडियंट्स काय लागणार आहे ते पाहूया. त्यानंतर फक्त एक चुटकी आपल्याला आपण फिटकरीची पावडर तयार केलेली यामध्ये वापरायची आहे. फक्त एक चुटकी वापरायची आहे. जास्त वापरू नका, नाहीतर तुमच्या स्किनला फिटकरी ड्राय करण्याची शक्यता आहे. फिटकरीची पावडर तुम्ही चेहऱ्यावरती पहिल्यांदाच वापरत असाल तर हा फेस पॅक बनवून तुम्ही प्लीज पॅच टेस्ट करूनच आपल्या पूर्ण चेहऱ्यावर वापर करा. आपली स्किन वेगवेगळ्या टाईपची असते, त्यामुळे सगळेच प्रोडक्ट सगळ्याला सूट करतील असं नसतं. त्यामुळे तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा आणि नंतर हा फेस पॅक पूर्ण फेसवरती अप्लाय करू शकता. यानंतरचं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कच्चे दूध. हे पहा, मी ते कच्चे दूध घेतलेले आहे आणि हे सगळे घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, छान स्मूथ फेस पॅक बनतो. आता यामध्ये मी तुम्हाला 3 ऑप्शन देणार आहे. तुम्ही कच्चे दूधही वापरू शकता. तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही यामध्ये गुलाबजल वापरलं तरीही चालेल. तुमच्या चेहऱ्यावर जास्त टॅनिंग असेल, तुमची स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही यामध्ये दही देखील वापरू शकता. कोणतेही इन्ग्रेडियंट वापरा, खूप छान रिझल्ट भेटतो. हे घटक पूर्ण असं एकत्र एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पहा, व्यवस्थित सर्व इन्ग्रेडियंट्स मिसळून घ्यायचे आहेत आणि एक चांगली स्मूथ पॅक बनवायचा आहे. पहा, अजिबात मुलतानी मातीच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आपल्या चेहऱ्यावर खूप छान प्रकारे वर्क करतात. आपला फेस पॅक एकदम तयार झालेला आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. चेहरा आपला स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इक्वली आपल्या चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे. पहा, फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पहा, आणि नंतरच हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. हे पहा, व्यवस्थित इक्वली आपल्या चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायचा आहे. 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर हा फेस पॅक असाच राहून द्यायचा आहे. आणि ज्यावेळी 60 to 70% हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर सुकेल तेव्हा तुम्ही याला थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तुम्ही जर 40 क्रॉस केलेला असेल तर तुम्ही या फेस पॅकमध्ये थोडंसं एरंडी तेल घालू शकता. 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर हे असंच राहून द्यायचं आहे. 60 to 70% सुकला की फेस पॅक हा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. हे पहा, 60 to 70% ड्राय झाल्यानंतर हा फेस पॅक मी धुवून घेतलेला आहे. चेहऱ्यावर खूप छान चमक येते, चेहरा ग्लो करतो. तुमच्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट असतील, तुमचा चेहरा डल पडलेला असेल तर तुम्हाला लगेच फरक जाणवायला चालू होईल. एकाच वापरात तुम्हाला छान रिझल्ट भेटेल, तुम्हाला लगेच फरक दिसेल. हे पहा, आठवड्यातून 2दा तुम्ही हा फेस पॅक वापरायचा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशा सोप्या रेमेडींसोबत. धन्यवाद.